रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? पंडुरोग. हत्तीरोग हा कोणता डास चावल्याने होणारा रोग आहे? क्युलेक्स. भारतीय दंड संहिता कोणाच्या कार्यकाळात लागू झाली? लॉर्ड कॅनिंग. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली तेव्हा भारताचा व्हॉइसरॉय कोण होता? लॉर्ड डफरीन. भारताची पहिली जनगणना कोणाच्या कार्यकाळात झाली होती? लॉर्ड मेयो. भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? लॉर्ड मेयो. भारताचा पहिला व्हॉइसरॉय खालीलपैकी कोणास मानले जाते? लॉर्ड कॅनिंग. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? मदन मोहन मालवीय. शिखर शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी खालीलपैकी कोठे आहे? पुणे. 1832 साली मुंबईत दर्पण हे पत्र कोणी सुरू केले होते? बाळशास्त्री जांभेकर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानांना काय म्हणत? पेशवा. लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झाली आहे? राहुल गांधी. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ बस स्थानकाचा पुरस्कार कोणत्या बस स्थानकाने जिंकला? चोपडा. सध्या महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे. भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर कोणते बनले आहे? कोझिकोड. 15व्या वित्त आयोगाचा कालावधी किती आहे? 2020 ते 2025. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली होती? 1 नोव्हेंबर 1956. मुंबई पोलीस अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षीचा आहे? 1951. द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. सेंट्रल विस्टामध्ये लोकसभेसाठी किती आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे? 888. सेंट्रल विस्टामध्ये राज्यसभेसाठी किती आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे? 384. 2024च्या प्रजासत्ताक दिनी कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते? फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष. WHO ही संघटना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आरोग्य. फ्रेंच ओपन 2024चा पुरुष एकेरीचा विजेता कोण बनला आहे? कार्लोस अल्कराज. महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो? महाराष्ट्र भूषण. पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये एकूण किती संघ खेळवण्यात आले? 20. पोलिसांच्या कामासाठी रोबोटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? केरळ. 1873 मध्ये ज्योतिबा फुले यांनी जाती यंत्रणेविरुद्ध लढा देण्यासाठी डॅश डॅशची स्थापना केली? सत्यशोधक समाज. इराणी चषक ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट.
आतापर्यंत महाराष्ट्रातील किती जणांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला आहे? 9. T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचा कर्णधार कोण आहे? रोहित शर्मा. 2028 या वर्षाची दिनदर्शिका पुन्हा कोणत्या वर्षी वापरली जाऊ शकते? 2056. 1782 मध्ये कोणत्या तहावर स्वाक्षरी केली ज्यामुळे पहिले अँग्लो मराठा युद्ध समाप्त झाले? सालबाईचा तह. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? मिताली राज. समृद्धी महामार्गाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? बाळासाहेब ठाकरे. लोकसभेची नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ओम बिर्ला. भारताचे लोकपाल सध्या कोण आहेत? अजय खानविलकर. वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचे प्रमाण किती टक्के आहे? 21%. आंतरराष्ट्रीय योग दिन केव्हा साजरा करण्यात आला? 21 जून. भारतातील सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतीय बँक कोणती? RBI. भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या दिवशी झाले होते? 1 जानेवारी 1949. भारतामध्ये सध्या कितवा विधी आयोग चालू आहे? 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? ऋतुराज अवस्थी. भारतामध्ये सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? नंदकिशोर सिंग. 2024 मध्ये किती पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले? 132. मनोहर जोशी यांना 2024 झाकीर हुसेन यांचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? तबला वादन. हॉकी विश्वचषक 2023 बाबत चुकीचा पर्याय निवडा. आवृत्ती 20वी. महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी पथकाचे प्रमुख कोण बनले आहेत? नवल बजाज. T20 क्रिकेटमध्ये फास्टेस्ट सेंचुरीचा विक्रम सध्या कोणाच्या नावावर आहे? साहिल चौहान. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सध्या कोण आहेत? रश्मी शुक्ला. वंदे भारत एक्सप्रेसची गती ही गतीच्या कोणत्या प्रकारात येते? सेमी हाय स्पीड. चंदीगड ही कोणत्या 2 राज्यांची राजधानी आहे? पंजाब व हरियाणा. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम खालीलपैकी कोणते आहे? नरेंद्र मोदी. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीवर कोणत्या ठिकाणी आहे? जम्मू काश्मीर. खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती आहे? महसूल मंत्री एकनाथ शिंदे. पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण? प्रतीक्षा बागडी. महाराष्ट्रामध्ये सध्या किती महानगरपालिका आहेत? 29. कोझिकोड हे भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर कमेंट करायचं आहे. ठीक आहे.